अक्कलकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज एक दिव्य जीवन गाथा। प्रारंभिक मंगलाचरण आणि श्री गणेशाची वंदना। ओम श्री गणेशाय नम। श्री सरस्वती माता की जय। श्री गुरुभ्यो नम। ब्रह्मांड व्यापून उरलेल्या त्या परब्रह्म स्वरूपाचे वर्णन करणे मानवी बुद्धीच्या पलीकडचे आहे, परंतु जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि भक्त संकटात सापडतात तेव्हा तेव्हा ते निराकार तत्व सगुण रूपात पृथ्वीवर अवतरते। श्री स्वामी समर्थ महाराज हे त्याच सगुण निराकार तत्वाचे चालते बोलते रूप होते। अक्कलकोटच्या या महातेजाचा महिमा गाताना शब्द अपुरे पडतात आणि बुद्धी कुंठित होते। या विस्तृत विवेचनामध्ये आपण स्वामींच्या त्या अथांग सागरासारख्या जीवनाचा वेध घेणार आहोत। स्वामींचे आगमन कसे झाले, त्यांनी भक्तांना अभय कसे दिले आणि आजही ते आपल्या पाठीशी कसे उभे आहेत हे समजून घेणे म्हणजे प्रत्यक्ष ईश्वराचा सहवास अनुभवण्यासारखे आहे। स्वामींच्या अवताराचे रहस्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी। स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल किंवा त्यांच्या पूर्वश्रमीच्या जीवनाबद्दल ठोस माहिती कुठेही उपलब्ध नाही, कारण ते स्वतःच काळाच्या पलीकडे होते। एकदा एका भक्ताने त्यांना विचारले की आपण कुठले, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की आम्ही वडाच्या झाडापासून आलो आहोत। याचा अर्थ असा की त्यांचे अस्तित्व हे निसर्गासारखेच अनादी आणि अनंत आहे। स्वामी हे दत्तात्रेय परंपरेतील तिसरे अवतार मानले जातात। श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे हे रूप अत्यंत प्रखर आणि तितकेच करुणामय होते। हिमालयातून भ्रमण करत असताना त्यांनी अनेक योग्यांना दर्शन दिले आणि अखेरीस ते सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे स्थिर झाले। अक्कलकोट ही त्यांची कर्मभूमी बनली आणि तिथूनच त्यांनी जगाला कल्याणाचा मार्ग दाखवला। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, वजा अभयवचनाचा सखोल अर्थ। स्वामींच्या सर्व शिकवणीमध्ये सर्वात प्रभावशाली आणि लोकप्रिय वाक्य म्हणजे भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे केवळ एक आश्वासन नाही, तर ते एक संरक्षक कवच आहे। माणसाला अनेक प्रकारची भीती असते, मरणाची भीती, गरिबीची भीती, अपमानाची भीती आणि एकटेपणाची भीती। स्वामी या वाक्यातून सांगतात की जोपर्यंत तुझी निष्ठा माझ्यावर आहे तोपर्यंत या जगातील कोणतीही शक्ती तुला हानी पोहोचवू शकत नाही। जेव्हा एखादा भक्त खऱ्या श्रद्धेने स्वामींना हाक मारतो तेव्हा स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात धावून येतात। पाठीशी असणे म्हणजे काय? याचा अर्थ असा की जरी समोरून संकटे येत असली तरी मागून देणारी स्वामींची शक्ती तुम्हाला पडू देत नाही, ते तुमच्या आत्मविश्वासाचे बळ बनतात। आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे प्रत्येकजण एकमेकांना खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे, तिथे स्वामींचे हे शब्द आपल्याला मानसिक स्थैर्य आणि जगण्याचे बळ देतात। स्वामींच्या लीला आणि त्यातून मिळणारी शिकवण। स्वामींच्या जीवनात अनेक चमत्कार घडले, पण त्यांनी ते चमत्कार प्रदर्शनासाठी कधीच केले नाहीत। प्रत्येक लीलेमागे एक उद्देश होता, कधी कोणाचा अहंकार मोडून काढण्यासाठी, तर कधी एखाद्या निष्पाप भक्ताचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी आपली दैवी शक्ती वापरली। एकदा एका श्रीमंत आणि अहंकारी सावकाराने स्वामींना सोन्याची नाणी अर्पण करण्याचा प्रयत्न केला। त्याला वाटले की पैशाच्या जोरावर तो स्वामींची कृपा विकत घेऊ शकेल। स्वामींनी त्या नाण्यांकडे पाहिले सुद्धा नाही आणि ती नाणी मातीत फेकून दिली। यातून त्यांनी शिकवले की ईश्वराला तुमच्या संपत्तीची हाव नाही, त्याला फक्त तुमच्या शुद्ध भावनेची आणि प्रेमाची गरज आहे। तसेच अक्कलकोटमध्ये राहताना त्यांनी पशुपक्ष्यांवरही तेवढेच प्रेम केले। गायी, कुत्रे आणि अगदी झाडावेलींशी सुद्धा ते संवाद साधत। यातून त्यांनी वसुधैव कुटुंबकम म्हणजेच पूर्ण जग हेच माझे कुटुंब आहे हा संदेश दिला। कर्मयोग आणि स्वावलंबन। स्वामी कधीच आळसाला थारा देत नसत। ते म्हणायचे, आळस हा माणसाचा शत्रू आहे, प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे। भगवद्गीतेत श्रीकृष्णाने जो कर्मयोग सांगितला त्याचेच दर्शन स्वामींच्या वागण्यातून घडत असे। हातपाय चालवा आणि स्वामींचे नाव घ्या, ही त्यांची साधी पण परिणामकारक शिकवण होती। अनेक लोक नशिबावर विसंबून राहतात आणि कष्ट करायचे टाळतात। अशा लोकांसाठी स्वामींचे मार्गदर्शन स्पष्ट होते की प्रयत्नांशिवाय फळ मिळत नाही। जेव्हा तुम्ही तुमचे 100% प्रयत्न देता तेव्हा उरलेले काम स्वामी पूर्ण करतात। त्यामुळे केवळ नामस्मरण करून चालणार नाही, तर आपल्याला दिलेली कर्तव्ये पार पाडणे हीच खरी स्वामी सेवा आहे। अहंकार निर्मूलन। आध्यात्मिक प्रगतीचा पाया। आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीसाठी अहंकार हा सर्वात मोठा अडथळा असतो। मी करतो ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वामींचे दर्शन होणे कठीण आहे। स्वामी समर्थांनी अनेक विद्वानांचा आणि पंडितांचा अहंकार क्षणात धुळीस मिळवला। त्यांना दाखवून दिले की तुमचे पोथीपुराणांचे ज्ञान जर तुम्हाला नम्र बनवत नसेल तर त्या ज्ञानाचा काहीच उपयोग नाही। स्वामी स्वतः अत्यंत साधे राहत असत। कधी ते जमिनीवर झोपत तर कधी साध्या वस्त्रात असत। त्यांच्यासाठी राजा आणि रँक दोन्ही सारखेच होते। ज्या क्षणी तुम्ही स्वतःला शून्यावर आणता त्याच क्षणी स्वामींचे चैतन्य तुमच्यात प्रवेश करते। भक्ती म्हणजे केवळ मंदिरात जाऊन हार चढावणे नव्हे, भक्ती म्हणजे संपूर्ण शरणागती। स्वामी, जे काही होईल ते तुमच्या इच्छेने होऊ दे, हा भाव म्हणजे भक्ती।
चोळप्पांसारखे निस्सीम भक्त स्वामींच्या अगदी जवळ होते, कारण त्यांच्याकडे बुद्धीपेक्षा भाव जास्त होता. स्वामींनी नेहमीच बाह्य अवडंबरापेक्षा अंतरीच्या शुद्धतेवर भर दिला. तुम्ही उपवास करता की नाही यापेक्षा तुमचे मन किती निर्मळ आहे हे स्वामींसाठी महत्त्वाचे होते. जर तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल द्वेष असेल तर तुम्ही कितीही जपजाप्य केले तरी त्याचा काही उपयोग होत नाही. दुःख आणि संकटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. स्वामींच्या दर्शनाला येणारा प्रत्येक माणूस काही ना काही दुःख घेऊन येत असे. स्वामींनी सर्वांचे दुःख लगेच दूर केले असे नाही. काही वेळा ते भक्ताला त्या परिस्थितीतून जाऊ देत असत. याचे कारण असे की दुःख हे माणसाला तावून सुलाखून निघण्यासाठी असते. सोन्याला जसा अग्नीचा स्पर्श झाल्याशिवाय चकाकी येत नाही, तसे संकटांशिवाय माणसाचे व्यक्तिमत्व घडत नाही. स्वामींचा संदेश होता की संकटात डगमगू नका. संकट हे तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आले आहे. स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास ठेवून जो संकटाचा सामना करतो तो आयुष्यात कधीच हरत नाही. आधुनिक जीवनशैली आणि स्वामींचे विचार. आजच्या वेगवान युगात माणसाला शांतता नाही. ताणतणाव, नैराश्य आणि एकटेपणा यामुळे अनेक लोक भरकटलेले आहेत. अशा परिस्थितीत स्वामींचे शांत रहा हे सांगणे अत्यंत मोलाचे ठरते. नामस्मरण हे मनाचे टॉनिक आहे. दिवसातून काही वेळ तरी शांत बसून स्वामींचे चिंतन केल्यास मनाची एकाग्रता वाढते आणि नकारात्मक विचार दूर होतात. स्वामींनी दिलेला संयमाचा संदेश आजच्या तरुण पिढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज प्रत्येकाला एका रात्रीत यशस्वी व्हायचे आहे, पण निसर्गाचा नियम असा आहे की झाड लावल्या लावल्या फळ येत नाही. त्यासाठी पाणी घालावे लागते, खत द्यावे लागते आणि वाट पाहावी लागते. हाच संयम स्वामी आपल्याला शिकवतात. सेवा आणि परोपकार ईश्वरी कार्याचा मार्ग. स्वामींच्या मते दीनदुबळ्यांची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे. कोणाचे तरी अश्रू पुसणे, कोणाच्या तरी भुकेल्या पोटी अन्नाचा घास घालणे हे स्वामींना खूप प्रिय आहे. भक्ती ही केवळ स्वतःच्या कल्याणासाठी नसावी तर ती समाजाच्या कल्याणासाठी असावी. ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये असताना कितीतरी गरिबांना आणि आजारी लोकांना मदत केली. त्यांच्या वास्तव्यामुळे अक्कलकोट हे केवळ तीर्थक्षेत्र बनले नाही तर ते आशेचे केंद्र बनले. अंतर्मुखता आणि आत्मसंवाद. स्वामी नेहमी म्हणायचे, स्वतःकडे पहा. आपण जगाच्या चुका काढण्यात व्यस्त असतो, पण स्वतःच्या मनात काय चालले आहे हे पाहत नाही. जो स्वतःला ओळखतो तोच ईश्वराला ओळखू शकतो. अंतर्मुख होऊन स्वतःचे आत्मपरीक्षण करणे हीच खरी साधना आहे. आपल्यामधील षड्रिपू वजा काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर वजा यांवर विजय मिळवणे म्हणजे स्वामींची सेवा करणे होय. जेव्हा आपण या विकारांपासून मुक्त होतो तेव्हाच स्वामींचे प्रेम आपल्याला अनुभवता येते. श्रद्धा आणि सबुरीची ताकद. शिर्डीचे साईबाबा असोत किंवा अक्कलकोटचे स्वामी समर्थ, दोघांनीही श्रद्धा आणि सबुरी या दोन गुणांवर खूप भर दिला. श्रद्धा म्हणजे डोळस विश्वास. स्वामी माझ्या आयुष्यात जे काही करत आहेत ते माझ्या हिताचेच आहे हा दृढ विश्वास म्हणजे श्रद्धा, आणि ती गोष्ट मिळेपर्यंत धीर धरणे म्हणजे सबुरी. अनेकदा आपण प्रार्थना करतो आणि लगेच रिझल्ट मिळण्याची अपेक्षा करतो, पण स्वामींना माहीत असते की कोणती गोष्ट आपल्याला कधी द्यायची आहे. त्यामुळे सबुरी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. विशाल हृदयाची गरज. स्वामींचे हृदय अथांग होते. त्यांनी कधीच कोणामध्ये भेदभाव केला नाही. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा कोणत्याही जाती धर्माचा माणूस असो, स्वामींनी सर्वांना प्रेमाने जवळ केले. त्यांनी शिकवले की माणुसकी हाच श्रेष्ठ धर्म आहे. आज जेव्हा आपण धर्माच्या नावावर भांडतो तेव्हा स्वामींचे हे विचार आपल्याला पुन्हा एकत्र आणण्याचे काम करतात. सर्वांमध्ये तोच आत्मा आहे हे ओळखणे म्हणजेच अध्यात्म होय. निष्कर्ष. स्वामींचा शाश्वत सहवास. स्वामी जरी देहरूपाने आज आपल्यासमोर नसले तरी ते त्यांच्या शब्दांतून आणि तत्वांतून जिवंत आहेत. मी गेलो असे मानू नका, मी तुमच्या सोबतच आहे ही त्यांची ग्वाही आजही लाखो भक्तांना अनुभवता येते. जर तुमचे मन शुद्ध असेल, तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील आणि तुमची श्रद्धा अढळ असेल तर स्वामी नक्कीच तुमच्या जीवनाचे सारथ्य करतील. जीवनातील अंधकार दूर करून तुम्हाला प्रकाशाकडे नेण्यासाठी स्वामींचे नाव पुरेसे आहे. अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली आजही स्वामींची शक्ती वास करते, पण त्याहीपेक्षा ते प्रत्येक भक्ताच्या हृदयात वास करतात. चला तर मग स्वामींच्या या विचारांना आपल्या जीवनात आचरणार आणूया आणि आपले जीवन सार्थकी लावूया. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.